नमस्कार मंडळी. यंदाची दीप अमावस्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 हा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण याच काळात सूर्यग्रहणाची खगोलीय घटना घडणार आहे. पण यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. दीप अमावस्या नेमकी कधी साजरी करायची? दीप अमावस्येची पूजा सकाळी करायची की संध्याकाळी? ग्रह सूर्यग्रहणामुळे भारतात सूतक लागणार आहे का? ग्रहणाच्या दिवशी देवपूजा करता येते का? आणि या दिवशी नेमकं काय करावं आणि काय टाळावं? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दीप अमावस्येचे महत्त्व. आपल्या भारतीय परंपरेमध्ये दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारी वस्तू नाही. दीप हा अज्ञानावर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतो. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे, समई, निरंजन, पणत्या स्वच्छ केल्या जातात. देवघराची स्वच्छता करून दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण केली जातात. सायंकाळी हे दिवे प्रज्वलित करून देवी लक्ष्मी आणि देवतेचे स्मरण केले जाते. अनेक कुटुंबांमध्ये हा दिवस घरातील सुख, समृद्धी आणि मंगलतेसाठी विशेष मानला जातो. दीप म्हणूनच दीप अमावस्येचा हा प्रकाश आणि भक्तीचा सुंदर उत्सव आहे. अमावस्या कधी आहे? यंदाची अमावस्या तिथी 11 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू होऊन 12 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यामुळे सूर्योदयाच्या स्थितीचा विचार करणाऱ्या अनेक पंचांग पद्धतीनुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या पाळली जाईल. मात्र आपल्या शहरानुसार स्थितीचे अचूक अचूक वेळापत्रक वेळेत असू शकते. म्हणून पूजेची अचूक वेळ ठरवताना आपल्या परिस्थितीतील पंचांगाला प्राधान्य द्या. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण आहे का? 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण जगातील काही भागातून दिसणार आहे. मात्र भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. म्हणून या गोष्टी स्पष्टपणे लक्षात ठेवा. ग्रहणाची खगोल घटना आणि भारतातून ग्रहणाचे दृष्टिमान होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतामध्ये हे ग्रहण दिसत नसल्यामुळे भारतातील धार्मिक आचार विचारांमध्ये सूतक लागू आहे की नाही याबाबत स्थानिक पंचांग आणि परंपरेनुसार निर्णय घेतला जातो. भारतात सूतक लागू होणार आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सूर्यग्रहणासाठी सूतकबाबत धार्मिक परंपरांमध्ये ग्रहण दृश्यमान आहे की नाही याला महत्त्व दिले जाते. 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे अनेक भारतीय पंचांगामध्ये सूतक लागू नसल्याचे नमूद केले आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील शिर्डीसाठी उपलब्ध पंचांग महाराष्ट्रातील ग्रहण अदृष्ट आणि सूतक लागू नसल्याचे दिले आहे. मात्र वेगवेगळ्या संप्रदाय, मठ आणि कुटुंबाच्या धार्मिक पद्धती वेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुमच्या घरातील कुळाचार, स्थानिक पंचांग, गुरुजींच्या मार्गदर्शनाला प्राधान्य देणे योग्य ठरेल. मग दीपपूजन कधी करायचे? जर तुमच्या स्थानिक पंचांगानुसार सूतक लागू नसतील तर दीप अमावस्येची पूजा नेहमीच्या पद्धतीने करता येते. घर स्वच्छ करून दिवे स्वच्छ करा. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करा. सायंकाळी घरातील सर्व दिवे प्रज्वलित करून देवी लक्ष्मी, गणपती आणि आपल्या कुलदेवीचे स्मरण करा. त्यानंतर आरती करून घरातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. ग्रहणाच्या वेळी काय करावे? धार्मिक परंपरा पाळणाऱ्या व्यक्तींना ग्रहण काळात नामस्मरण, मंत्रजप, ध्यान, स्तोत्रपठण करण्याची परंपरा आहे. तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार ओम नमो शिवाय, गायत्री मंत्र, रामनाम किंवा इष्टदेवचे नामस्मरण करू शकतात. ग्रहणाबाबतच्या धार्मिक नियमांचे प्रादेशिक आणि संप्रदायानुसार फरक असू शकतो. त्यामुळे कोणतेही नियम सार्वत्रिक असल्यामुळे सांगणे टाळावे. ग्रहणानंतर काय करावे? ज्या कुटुंबामध्ये ग्रहणाचे धार्मिक नियम पाळले जातात ते ग्रहण संपल्यानंतर स्नान करून देवघराची स्वच्छता करतात. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार पूजा, प्रार्थना किंवा दीप प्रज्वलन केले जाते.
दान धर्म करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे किंवा अन्नदान करणे हेही आपल्या संस्कृतीत पुण्यकारण मानले जाते. एक महत्त्वाची सूचना: सूर्यग्रहण पाहताना सूर्याकडे थेट डोळ्यांनी पाहू नका. सूर्यग्रहण पाहताना सूर्याकडे थेट डोळ्यांनी पाहू नका. ग्रहण भारतातून दिसत नसेल तरी ज्या ठिकाणी सूर्यग्रहण दिसते तिथे सुरक्षित पद्धतीने निरीक्षण करणे आवश्यक आहे. ऑगस्ट महिन्यात आणखी एक ग्रहण. मंडळी, ऑगस्ट 2026 मध्ये आणखी एक खगोल घटना आहे. 27-28 ऑगस्ट 2026 रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे आणि भारतात 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन आहे. म्हणून ऑगस्ट महिना धार्मिक आणि खगोलीय घटनेच्या दृष्टीने विशेष ठरणार आहे. चला पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. 12 ऑगस्ट 2000 रोजी दीप अमावस्या पाळली जाणार आहे. याच दिवशी खग्रास सूर्यग्रहणाची खगोलीय घटना आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतातील सुतकाबाबत स्थानिक पंचांग आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार निर्णय घ्या. सुतक लागू नसल्यास नेहमीप्रमाणे दीपपूजन करता येते. आपल्या श्रद्धेनुसार नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा कितीही छोटा असला तरी अंधार दूर करण्याचा प्रेरणा देतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म यांचा प्रकाश कायम राहावो हीच दीप अमावस्येच्या दिवशी प्रार्थना. आपल्या सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय सोबत शेअर करा आणि असाच धार्मिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय श्रीराम, हर हर महादेव, जय माता लक्ष्मी.